नमस्कार, मी सविता. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मेथीपासून अतिशय टेस्टी व वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 1 जुडी इतकी मेथी घेतलेली आहे. मेथीची आपल्याला फक्त पानं घ्यायची आहेत व स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आता घेतलेली मेथी आपल्याला शक्य होईल तितकी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. जर का तुम्हाला मेथीचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तर केलं तरीही चालेल. आता इथं मी मुठभर कोथिंबीर सुद्धा बारीक अशी चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरीची देठ घेतली तरीही चालेल. आता आपण एक वाटण पाहणार आहोत, तर त्यासाठी पोहे खायचा चमचा, 1 चमचा जिरं घेतलेला आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. यानंतर 1.5 ते 2 इंच आलं घ्यायचं आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या व एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपण जे वाटण पाहिलं ते वाटण बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटण वाटत असताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, बिना पाण्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आवडत असेल तर तुम्ही ओवा टाकला तरीही चालेल. कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घ्यायचा आहे व यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे व हा कांदा आपल्याला हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी लालसर रंगावरती न परतता हलका परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की लगेचच बारीक चिरून घेतलेली मेथी यामध्ये घालायची आहे व गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे व ही मेथी आपल्याला 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायची आहे. 1 ते 1.5 मिनिट ही मेथी आपल्याला हाय फ्लेमवरती परतवून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काहीही घालायचं नाही. जर का मीठ घातलं तर याला खूप जास्त पाणी सुटेल. तर आता परतलेली मेथी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. काढून घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला ही थंड करून घ्यायची आहे. तर आता इथे पहा, परतलेली मेथी व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. आता यामध्ये 1 वाटी इतकं मी बेसन पीठ घालणार आहे. तर आपण बारीक चिरून घेतलेली मेथी 2.5 वाट्या इतकी होती व अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यासाठी 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने. आता त्याच वाटीने पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलं. सुरुवातीला आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथं मी पोहे खायचा 1 चमचा बारीक कुटून घेतलेले मिरे घेतलेले आहेत. काळं मिरं घातल्यामुळे या नाश्त्याला खूप छान चव येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे व सुरुवातीला हे हातानेच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पाणी जर का तुम्ही घातलं तर व्यवस्थित असं हे मिक्स होणार नाही. त्यासाठी हातानेच आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथं मी काळं मिरं वापरलं. तुम्ही गरम मसाला किंवा चिकन मसाला, मटन मसाला वापरला तरीही चालेल. आता ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला सुरुवातीला 1 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे व जसं लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. तर आता इथं मला मेथी थोडीशी जास्त वाटत आहे. यासाठी मी परत यामध्ये अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. इथं एकूण मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ वापरलं. पीठ घातल्यानंतर हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे व लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता या मिश्रणासाठी एकूण मला 1 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. अगदी मध्यम घट्ट स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. तर आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. प्रत्येकाचं गव्हाचं पीठ वेगळं असतं. यासाठी आपल्याला पाणी थोडंसं कमी जास्त लागतं. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालतं किंवा गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरीही चालतं. आता इथे पहा, मिश्रण व्यवस्थित असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. इतकं घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. आता आपला नाश्ता छान जाळीदार व्हावा यासाठी यामध्ये अर्धा छोटा चमचा सोडा घातलेला आहे. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे व व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का यामध्ये सोडा वापरायचा नसेल तर नाही वापरला तरीही चालेल किंवा इनो वापरला तरीही चालेल. सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. तर आता आपलं नाश्त्यासाठीचं मिश्रण तयार झालं. आता हा नाश्ता मी कढईमध्येच बनवणार आहे. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर त्यामध्ये बनवला तरीही चालेल.
कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की आपला हा नाश्ता 2 पळ्या इतका यामध्ये घालायचा आहे. कढईमध्ये नाश्ता व्यवस्थित पसरवून झाला की झाकून आपल्याला 1.5 ते 2 मिनिटांची याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर आता इथे पहा, एका साईडने नाश्ता व्यवस्थित असा आपला शेकला गेलेला आहे. आता याला पलटी करून घ्यायचा आहे व दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला झाकण ठेवून 1.5 ते 2 मिनिटांची याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर हा नाश्ता मला थोडासा गुबगुबीत हवा होता, त्यासाठी मी थोडासा जाड पसरवून घेतला होता. तुम्हाला जर का थोडासा पातळ बनवायचा असेल तर तुम्ही पातळ पसरवून घेतला तरीही चालेल. कढईमध्ये अगोदर तेल घातल्यामुळे हा खाली अजिबात चिटकत नाही. तर आता इथे पहा, आपला नाश्ता तयार झालेला आहे. तर हा नाश्ता तुम्ही ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये बनवू शकता, लोखंडी कढईमध्ये बनवू शकता किंवा नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बनवू शकता किंवा डोशाच्या तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर अशाच पद्धतीने सगळा नाश्ता मी तयार करून घेणार आहे. आपण घेतलेलं प्रमाण 4 लोकांना नाश्त्यासाठी पोटभरीचं आहे इतकं आहे. तर पिठाचं वजनी प्रमाण म्हणाल तर बेसन पिठाचं वजनी प्रमाण 150 ग्राम इतकं होतं. गव्हाच्या पिठाचं वजनी प्रमाण 200 ग्राम इतकं होतं व मेथीची आपण 1 जुडी घेतली होती. इथं तुम्हाला मेथीचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तर अर्धी मेथी, अर्धी कोथिंबीर घेतली तरीही चालेल. तर आता इथे पहा, तयार झाला आपला मेथीचा पौष्टिक असा नाश्ता. बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा, चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. तर तयार केलेला नाश्ता तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता, पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो व मुलंसुद्धा आवडीने खातात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व आजची दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.